गोकुळ शुगरकडून ऊस बिलाची थकबाकी मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज मोर्चा काढला। याचबरोबर ठिय्या आंदोलनाचा पवित्रा देखील घेण्यात आला। गोकुळ साखर कारखाना धोत्री यांच्याकडील 2025-26 हंगामातील थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी धाराशिव जिल्हा, अक्कलकोट परिसर तसंच 30 गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। थकीत ऊस बिल तात्काळ मिळावं या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी पूनम गेट परिसरात ठिय्या आंदोलनाला देखील सुरुवात केली। 4 हुतात्मा पुतळा, पार्क चौक, इंदिरा गांधी स्टेडियम इथून वाजत गाजत मोर्चाला सुरुवात करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, महिला आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। शेतकऱ्यांचं थकीत बिल तात्काळ जमा करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की गोकुळ साखर कारखान्यानं गेल्या 5 महिन्यापासून ऊसाचं एकही बिल अदा केलेलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक चक्र पूर्णपणे विस्कळीत झालं असून संसार, मुलांचं शिक्षण, आरोग्य तसंच पुढील पिकासाठी लागणारा खर्च भागवणं कठीण झालंय। ऊसाची रक्कम 15 दिवसात देणं कायद्यानं बंधनकारक असतानाही संबंधित प्रशासन आणि साखर विभागानं ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। धाराशिव जिल्ह्यामधले शेतकरी आहोत। गोकुळ कारखान्याने अद्यापपर्यंत एकही रुपया दिला नाही। साधारणपणे आमचे 110 कोटी रुपये त्यांच्या आकडे अडकलेले आहेत। आम्ही आजपासून माननीय जिल्हाधिकारी पूनम गेट येथे उपोषणाला बसणार, ठिय्या आंदोलन करणार आहे। जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही। मग दत्ता शिंदेंना आमचं आव्हान आहे की आमच्या शेतकऱ्याचे पैसे सगळे पै ना पै दिल्याशिवाय आम्ही उठणार नाही। कुठल्या कारखाना? गोकुळ कारखाना धोत्री। कुठल्या भागातले शेतकरी तुम्ही सगळे? आम्ही तुळजापूर तालुक्यातले जास्तीत जास्त 40 गाव आहेत। इतरही अक्कलकोट तालुक्यातले काय गाव आहेत, असं साधारणपणे तुळजापूर तालुक्यातले 40 गाव आहेत। बार्शी तालुक्यातले काय गाव आहेत, मोहोळकडले काय शेतकरी आलेत, काय निलंगे तालुक्यातले आहेत, काय उमरगा तालुक्यातले, अक्कलकोट तालुक्यातले आहेत। बऱ्याच वेगवेगळ्या गावचे शेतकरी, दक्षिण सोलापूर मधले काही शेतकरी। किती हप्ते मिळाले तुम्हाला? संबंधित लोकांना तुम्ही भेटलात? संबंधित लोकांना तुम्ही भेटलात? सोलापूरला भेटलोय, पण कोणी दखल घ्यायला तयार नाही। आमचं म्हणणं शासनाने दखल घ्यावं, आमचे शेतकऱ्याचे पैसे मिळावेत हीच आमची मूळ भावना आहे। आरआरसी प्रक्रिया पूर्ण होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आलेली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालंय। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला। या आंदोलनात अरविंद बेडिके, ॲडव्होकेट अमोल शयारील, नरे, अंबादास, शिवशंकर, सचिन विश्वनाथ, प्रशांत सुरवसे, गणेश नरे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती